कोणत्या तरी सेलिब्रिटी लेखकाचं वाक्य आहे, की लेखकाने आता इन्फ्लुएन्सर व्हायला. बरोबर बरोबर. म्हणजे फक्त इन्फ्लुएन्सर हा सोशल मीडियावरचा टिपिकल इन्फ्लुएन्सर नाही, बरोबर. त्याने इन्फ्लुएन्सही करायला पाहिजे इन अ बरोबर. गुड सेन्स, इन अ गुड वे. बरोबर आणि त्याने खरोखर इन्फ्लुएन्सरही व्हायला पाहिजे, म्हणजे त्याचाही फायदा होईल आणि बरोबर त्याच्या वाचकांचाही फायदा होईल. बरोबर. आणि कसं आहे की हे मला खूप रांजळपणे वाटतं की माझं जो वाचक माझं पुस्तक विकत घेतो, तर त्याने 400 रुपयाचं पुस्तक घेतलेलं नसतं. त्याने त्यासोबत तो वाचनाला देतो, तो वेळ काढतो की मी या पुढच्या 4 दिवसात हे पुस्तक संपवीन, मी रोजचे हे 2 तास या पुस्तकासाठी देणार आहे. बरोबर. म्हणजे त्याचा सोन्यासारखा वेळ तो या पुस्तकाला देणार. तिसरी महत्वाची गोष्ट तो देतो, तो त्याचं गुडविल देतो. म्हणजे तो हा विचार, कोणीही वाचक हा विचार करत नाही की हे पुस्तक वाईट निघावं. नेहमी वाचक हा विचार की हे पुस्तक चांगलं निघावं. तर तशी माझी काहीही ओळख नसताना वाचक हा विचार करतो की हे पुस्तक हे ग्रेट निघावं, मजा यावी, हे चांगलं निघावं. म्हणजे जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक माणूस माझ्याबद्दल असा विचार करतोय, मी रचलेल्या पुस्तकाबद्दल असा विचार करतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर तो जर मला एवढ्या गोष्टी देतोय, तर मी त्याच्यापेक्षा जास्त त्याला काहीतरी दिलं पाहिजे. जसं आपल्या घरी आल्यावरती आपल्याला गिफ्ट घेऊन येतात, आपण परत त्याच्याकडे जाताना आपण मोठं गिफ्ट द्यायचा प्रयत्न करतोच ना, तर तसं आहे. तर मला असं वाटतं लेखकांनी जास्त दिलं पाहिजे वाचकांना. तर हे मे बी असं असेल की त्याला जे म्हणायचंय की लेखकांनी इन्फ्लुएन्सर व्हावं, हे या सेन्समध्ये इन्फ्लुएन्सर व्हावं असं मला वाटतं.